ट्रॅक्टरने शेती व्हायला लागल्यापासून आता पाठीमागच्या 10 वर्षापूर्वी पुशेगावचा बाजार जेवढा मोठा भरत होता, जनावरे बांधाय जागा नव्हती. परंतु आता अलीकडे सगळी शेती ट्रॅक्टरने व्हायला लागली. बागेतील छोटे छोटे ट्रॅक्टर निघाले, त्याच्यामुळे बैलांची संख्या या भागात पण कमी झालेली. मालक कोणाचे किती जाते पलीकडचा? पलीकडचा जुळला आहे आणि अलीकडचा हा 2 जाते. 2 जाते. कुठल्या कामाला वापरलेत? शर्यतीसाठी वापरलेत. शर्यतीसाठी फक्त वापरलेत. हा तुला ऑलराऊंडर बैल आहे पलीकडचा. कुठे नंबर वगैरे? हा कुठे नंबर होय आमच्या कोरेगाव तालुक्यात नंबर घेतले. काय नाव आहे बैलाचं? हा बैलाचं नाव? त्याचा रायबान आणि त्याचा राजा. किती ठिकाणी गटपास झालेत? भरपूर वेळा झाला गटपास. 20 ते 25 जास्त आहेत. किती किंमत सांगताय त्याची? किंमत काय नाही सांगितली आता. मग लाख सांगतो पण आता बाजारात काय एवढं दर निघत नाही त्याचं. कमी जास्त होतील? होतील काय. आणि ह्याचे सांगतो 51. कमी जास्त होतील? होईल की कमी जास्त. हा तुमचाच आहे? आपलाच आहे. हा किती वय आहे याचं? तसं साधारणपणे 7 महिन्याचा आहे. 7 महिन्याचा. कुठल्या वळूचा आहे? काय शेव आहे? फरतवाड्यात बुवा आहे पण त्यांचा वळूचा पटचा आहे. परतडवाड्याचे बुवा? हा त्यांच्या वळूचा पटचा. कोणते बुवा? तुकाराम बुवा. तुकाराम बुवांच्या वळूचा आहे. हो. त्याची किती सांगितले? 41,000 रुपये. 41,000. 41. कमी जास्त होतील? हा होतील. नाव पत्ता सांगा तुमचा? विजय जयसिंग जगदाळे कुमठे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? 7218 927 934. पाहू शकता. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्यवहारात असल्या व्यवहारात कमी जास्त होतील असं मालक सांगतायत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क. धन्यवाद मालक. पाहू शकता शेती कामासाठी मोठ्या मापाची जोड आहे ताकदीची. काळ्या जमिनीला जशी जास्त दमदार ताकदीची आणि चिवट अशी जी काळ्या जमिनीला जी बैल लागतात कामासाठी, त्या मापाची बैल आहेत पुशेगावच्या यात्रेमध्ये. सर्रास जोड्या नावाजण्यासारखे आहेत, सुंदर आहेत आणि चांगल्या सांभाळलेल्या आहेत. मालक जेवण चाललंय का? बैल किती जात आहेत? संपलेले आहेत. दोन्ही बडाव आहेत का? किती किंमत सांगतात जोडीची? 1.5 लाख जोडीची. इकडे बघा. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये जोडीची. पाहू शकता मगाशी जी जोडी घेतली 3 लाखाला सांगितलं, त्याच्यानंतर दुसरी जोड मालकाने दिप्पाटच्या दिप्पाट 3.5 सांगितले. त्याच्यात कमी आणि त्या प्रमाणात ही जोड आहे 1.5 लाख सांगतात. ह्याच्यात व्यवहारात कमी जास्त होतील. मालक नाव पत्ता सांगा की? रामदास लक्ष्मण भोसले, गाव गाडगेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर आहे का? सांगा की? 77 75 82 96 33. पुन्हा एकदा सांगा. 77 75 82 96 33. पाहू शकता मालकाने नाव पत्ता सांगितलेला आहे. मोठ्या प्रमाणात सुंदर आखीव रेखीव आहेत आणि ताकदीचे आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. खूप सुंदर बैलजोडे आहे. लोक पुशेगावची जनावरांची यात्रा बघण्यापेक्षा पुशेगावचे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी जास्त येतात, कारण इथं चांगल्या चांगल्या बैलगाडा मालकांचा आणि बैलांचा कस लागतो. चांगल्या चांगल्याचा इथं घाम निघतो. चांगल्या चांगल्याचा इथं गर्व, अभिमान, मीपणा सगळा मोडखळीस येतो. आणि इथं येणारे 100 बडकर एक बैल
जे रती महारथी पैलवानांसारखे असतात, जे चांगल्या चांगल्याला आसमान दाखवतात, असे 100 बटकर, 1 खिल्लार, कोसा खिल्लार, कपिला खेळा, गवळारू खिल्लार, 100 बटकर 1 खोंड इथे येतात रेसमध्ये. त्याच्यामुळे ही रेस ही मानाची शर्यत मानली जाते. सध्याला शर्यत चालू आहे, तिकडे पाहू शकता भरपूर गर्दी आहे. साधी सिंपल आहेत, पाहू शकता. जर वर्षी बाजार भरतो त्यापेक्षा कमी बाजार आहे. मला कुठून आला? धर्मपुरी तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. किती खोंड आणलेत? एकच आणला. एवढा घरचा आहे? किती किंमत सांगताय त्याची? सांगितली 70,000 रुपये. 70,000 रुपये? कशामुळं? तो समोरचा कोसा का? समोरचा. कुठल्या वळूचा खोंड आहे तो? तिकडून विकत घेतलेला आहे ना. घेतलाय. नाव सांगा तुमचं? सुनील मसुडे, गाव? धर्मपुरी. मोबाईल नंबर? 95 27 22 82 55. ओके, धन्यवाद. पाहू शकता हा खोंड आहे तो, ज्याची मालकांनी किंमत सांगितलेली आहे. त्या किमतीत कमी जास्त होतील. पाहू शकता खोंड आहेत. विक्रीसाठी आणलेत का प्रदर्शनला? हा कशासाठी वापरलाय? कुठल्या गावचा आहे? वांजोळी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? 76 20 89 42 67. किती दाते आहे तो? 6 दाती. 6 दाते. कुठनं घेतला होता काय? हा अनिल माने, डफळापूर. अनिल माने डफळापूर यांच्याकडून घेतला होता. हा कशासाठी म्हणून घेतलेला? आपल्याला नाद आहे म्हणून घेतला होता, जातीचा बैल. असं होय. कुठल्या जाती लाईनचा म्हणून दिलता तुम्हाला? हा चित्रा कोसा. नाही, त्याची वडिलाची वंशावळ काय सांगितली होती? वडिलाच्या वंशाला नाही सांगितली मला. सिद्धापूर खाणीतला आहे. सिद्धापूर खाणीतला आहे. सिद्धापूर खाणीचा आहे म्हणून सांगितलं. किती किंमत सांगताय त्याची? हे सांगतो 110. 110. कमी जास्त होतील. आणि हा समोरचा? कलिडोनची माळी. कलिडोनचे माळी. हा त्यांच्याकडून घेतलाय. त्यांच्याकडून घेतलेला. किती महिन्याचं खोंड आहे आता? 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा. त्याची किती सांगताय? ते सांगितले 95. 95. कमी जास्त होतील. तो कुठल्या लाईनचा म्हणून आणला? ते लाईन काय माहित नाही, पण त्यांच्या घरी जो सावळा बैल आहे त्याचा आहे. कलिडोनच्या माळींच्या घरी जो आहे सध्याला आता सावळा आहे त्याचा आहे. त्याचा खोंड आहे. आणि तो पलीकडची जोड? औरंगाबाद वरनं घेतला. औरंगाबाद वरनं घेतलाय. कशासाठी? पळवण्यासाठी घेतला होता का कशाला? पळवण्यासाठी. काय नाव आहे बैलाचं? वादळ. वादळ. त्याचं काय सांगताय? नाही त्याला विद्यार्थ्याला नाही, पळवायला आणला होता. पळवायला आणला होता. 45व्या गटात पळाला. आणि तो पलीकडचा? तो द्यायला आणलाय. त्याची किती सांगताय? 1 लाख रुपये सांग. किती जाते? व्यवसाय. कुठल्या कामाला वापरलाय तो? पळवण्याच्या कामाला, शेतीच्या कामाला. शेतीला चालतोय तो? हो. तुमचं नाव पत्ता सांगा. सुनील जाधव, वांजोळी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? 99 75 401 801. ओके. पाहू शकता नागोबा यात्रा मसोड येथे आपण मानदेशी खिल्लार जसे बघितले, जास्त लांब नाही, जास्त उंच नाही, मध्यम मजबूत शरीरयष्टी, मजबूत पाय, देखणेपणा सुंदर, आखी रेखी ठेवून तशातून आहे.
डफळापूरचे माने यांच्याकडून घेतलं म्हणतायत. डफळापूरच्या मानेंकडे आता जत यात्रेमध्ये सध्याला 4 असे प्रकारचे आहेत आणि सिद्धापूर लाईनचेच आहेत ते दोन्ही पण. त्यांच्याकडे जे मोठे 2 आहेत ते. आणि त्या भागामध्ये आपण जे बघतो मान, आटपाडी, कवठे महाकाळ किंवा जत, तो जी सांगोल्याचा जुनोनी, नागज हा पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये अशा प्रकारचे चित्रा कोसा किल्लार जास्त पाहायला भेटतात आपल्याला. पाहू शकता खोंड कसे आहेत, सुंदर आखीव रेखीव मजबूत शरीर आहे. त्याच्यापासून रेसच्या मापात चांगले गरम रक्ताचे आखीव रेखीव खोंड होऊ शकतात. चेहऱ्याला खूप सुंदर खानदानी आणि खूप देखणं आहे. पाहू शकता चारी पायाला मजबूत आहे, चारी पायाची ठेवण चांगली आहे. केस भोवरा किंवा गोम वगैरे नाही, प्लेन काता नाही, केस नाही, ते शेपटीला बारीक आहे एकदम. उंदर नक्कीच्या मध्ये अंतर आहे, पाहू शकता. आणि नक्याला ताट आहे, बेंबी कमी आहे. सुंदर आखीव रेखीव ठेवणीचे आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता सुंदर खोंड आहेत. मला कोणाचा आहे खोंड? कुठल्या कामासाठी वापरलाय? शेती कामाला आता सुरुवात केली आता. कुठून घेतला होता काय? खरसुंडीत ना. म्हणजे मोठा घेतला होता, कोणाकडून घेतला होता? आता तर नाही, त्या शेतकऱ्याचं नाव नाही माहित आपल्याला. बरं, आता विक्रीला आणलाय का प्रदर्शनला? विक्रीला आणलाय. किती किंमत सांगताय? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. कमी जास्त होतील? होतील की. किती दाते आता? दुसरा झाला आत्ताच. दुसरा. नाव पत्ता सांगा तुमचा. किशोरप्पा काळभोर, नांदोशी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? 9552 हा. 41 74 60. आणि हा बारीक? हा बारीक आता 6 महिन्याचा आहे पिल्लो. कुठल्या वळूच पिल्लो आहे? ती दकडवाडीच्या. दकडवाडी? हा. कोणती दकडवाडी? इथली खटाव. खटाव तालुक्यातली? हा. कोणाच्या वळूच आहे? त्यांचं नाव नाही मला माहिती. काय ते खाली पहिले. असं का? हा. वय काय याचं आता? 6 महिने झाले. किती किंमत सांगताय? त्याची 55,000 रुपये. 55. कमी जास्त होतील? हा, बैठकीला बसल्या कमी जास्त. पाहू शकता. ह्याच्या आधी सांगोला बाजारामध्ये दकडवाडीची एक गाय बघितली होती, खूप मोठी बैलासारखी दिप्पाडच्या दिप्पाड होती. आणि त्या दकडवाडीचं बैल त्यांनी भरवलं होता, त्या बैलाची अशी पैदास पडते, पाहू शकता. आणि सुंदर आखीव रेखीव मानदेशी खिल्लार खोंड आहे. ब्रीडिंगसाठी ही चालू शकतो, शेती कामासाठी चालू शकतो. सुंदर खोंड आहे, पाहू शकता. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. मालकांनी मोबाईल नंबर ही दिलेला आहे. कोसा खिल्लार आहे, डरकी मारणारा खिल्लार आहे. मजबूत आहे पायाला, कातणीला आणि एकदम टाईट मजबूत आणि गरम रक्ताची. पाहू शकता जोड आहे. बैल शेती कामासाठी वापरलेले आहेत. सुंदर आहेत, मजबूत आहेत, ताकदीचे आहेत. आणि चिवट कामासाठी व ताकदीच्या कामासाठी किंवा चिखलाच्या शेतामध्ये किंवा कर्लाच्या जमिनीमध्ये किंवा असं रगील आणि निबार बैल आहेत, मजबूत आहेत, वापरासारखे. पाहू शकता कुशेगाव यात्रेमध्ये आहेत. मला कोणाचे आहेत? आपले किती दाते आहेत? धी 6 दाती. आणि तो 6 दाती. 6 दाते दोन्ही. कशासाठी वापरलेत? शेती लावतात. शेती काम. सगळे शेतीचे काम करतात? हो. फक्त ठराविक? शेती सगळी सगळे काम करतात. खरं. किती किंमत सांगताय? 4.5 लाख. 4.5 लाख. कमी जास्त होतील? होते. नाव सांगा की. नामदेव सुखदेव पोळ, गाव? सास विटा, सासपडे विटेपेशी, सासपडे, तालुका विटा, जिल्हा सांगली. सांगली. मोबाईल नंबर?
पाहू शकता लोक चॅनलचं नाव विचारतायत, त्यांना वाटतंय शेतकऱ्याच्या नावावरून का नाव नाही. शेतकऱ्याच्या नावावर आजकाल काय काय करणारे लोक आहेत. शेतकऱ्याचे नाव पुढे करून शेतकऱ्याला पाक भिकला लावण्याची प्रथा चाललेली आहे. शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची घरं भरायची कामं चालू आहेत. सरकारही तेच करते, लोकही तेच करतात आणि मीही तेच केलं तर मग त्या कसं व्हायचं. म्हणून मी माझं छंद जोपासण्यासाठी व जीवन आनंदात जगावं त्यासाठी लाईफ इज बेस्ट हे चॅनलचं नाव ठेवलेलं आहे. पाहू शकता ह्या कोंडांच्या मालकांचा नंबर आहे 73 87 26 16 58. 73 87 26 16 58. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद मालक. खूप गरम रक्ताचे आहेत. अजून खच्चे नाहीत ना केलेले. पाहू शकता म्हणजे ब्रीडिंगला चालू शकतात, शेती कामाला अजून खच्चे केलेले नाहीत. सुंदर खिल्लार आणि मजबूत ठेवणीची बैल आहेत.